हॅलो फ्रेंड्स, आपण झूम मीटिंग मध्ये डिस्कशन केलं होतं की कशा पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे डेटा स्ट्रक्चर वापरू शकतो. मग आपण दोन डेटा स्ट्रक्चर बद्दल आपण डिस्कस केलं होतं. वन इज स्टॅक अँड सेकंड वन इज क्यू. ओके, आपल्या करिक्युलम प्रमाणे आपल्याला थर्ड युनिट मध्ये ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्यावेळेला आपण त्या शिकू शकतो. पण ह्याबद्दल आपण दोन लाईव्ह एक्झाम्पल बघितली होती. ठीक आहे, कधी स्टॅक वापरते आणि कधी क्यू वापरते. तुम्ही जर विचार केलात ह्या दोन्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये, ओके, स्टॅक काय करतो? लास्ट इन फर्स्ट आउट वापरतो, त्याला म्हणतात लिफो. काय म्हणायचं? लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. वेअर एज आपला क्यू आपल्याला काय सांगतो की तुम्ही फर्स्ट इन फर्स्ट आउट वापरा, त्याला म्हणतो आपण फिफो. ठीक आहे. तेव्हा ती लास्ट इन फर्स्ट आउट अरेंजमेंट असेल तर स्टॅक होईल, फर्स्ट इन फर्स्ट आउट अरेंजमेंट असेल तर काय होईल? क्यू होईल. ठीक आहे. परंतु यापैकी कोणतीही पद्धत जरी आपण वापरली, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळी पद्धत वापरणार आहोत, पण यापैकी कोणतीही पद्धत जरी आपण वापरली तरी ती काय करते? एका मागोमाग एक डेटाला अरेंज करते. ठीक आहे. जर पॅसेंजरचा क्यू जरी असेल तर कसा असतो? एका मागोमाग एक पॅसेंजर असतात. जर पुस्तकांचा सुद्धा आपण स्टॅक बनवला तर तो कसा असतो? ओके, एकावर आपण एक पुस्तक ठेवतो, म्हणजे आपण सिक्वेन्शियल अरेंजमेंट करतो. तेव्हा स्टॅक आणि क्यू हे कुठल्या प्रकारचे आहेत? सिक्वेन्शियल पद्धतीचे काय पद्धतीची डेटा स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याला लिनियर डेटा स्ट्रक्चर सुद्धा म्हणता येतात. ओके, वेअर एज अजून काही डेटा स्ट्रक्चर आहेत ती आपल्याला पुढे शिकायची आहेत फिफ्थ युनिट मध्ये. ट्री, ग्राफ, ओके, या पद्धतीची डेटा स्ट्रक्चर आहेत ती आहेत नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहेत किंवा नॉन सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर आहेत. तुम्हाला मी सांगितलं होतं नॉन सिक्वेन्शियलचं एक्झाम्पल. आपल्याकडे बॉक्स आहे ज्यामध्ये 10 जागा आहेत. ओके, त्या जागा आपण कशा फिल करायच्या हे आपण ठरवतोय. ओके, डायनॅमिक पद्धतीने रन टाइमला ठरवतोय. पहिली जागा भरली, ओके, फर्स्ट लोकेशन कम्प्लीट केलं, देन सेवन्थ लोकेशन कम्प्लीट केलं, देन 10th लोकेशन कम्प्लीट केलं. या पद्धतीने जर आपण काम करणार असू तर ते नॉन सिक्वेन्शियल किंवा नॉन लिनियर पद्धतीची अरेंजमेंट असेल. ठीक आहे. तेव्हा दोन पद्धतीचे अरेंजमेंट असतात. वन इज लिनियर अँड सेकंड इज अ नॉन लिनियर. वन इज सिक्वेन्शियल, सेकंड इज अ नॉन सिक्वेन्शियल. इन द फर्स्ट unit we want to see those parts only. Okay, the first unit we want to see these types of data structure. Okay, one is linear and second is a non-linear. Okay, and we want to see, okay, what is time complexity, what is the basics of a time complexity. So all these things we want to see, right? So I will show you here. Okay. So here they classify the given data structure based on their characteristics. Classify करता आलं पाहिजे, linear, non-linear, sequential, non-sequential. Okay, that is called as a classification. Okay, and next bit is the complexity of given algorithm in terms of time and space. आपल्याला complexity कशी काढायची, एखाद्या अल्गोरिदमची कॉम्प्लेक्सिटी कशी काढायची ते शिकायचे आपल्याला. ठीक आहे. देन ऑपरेशन्स बघायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. ठीक आहे. तेव्हा इथे दिलाय त्यांनी क्लिअर कट टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, लिनियर डेटा स्ट्रक्चर, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी, टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी आणि त्याच्यावरची ऑपरेशन्स. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय ते समजलं असेल आणि नीड समजली असेल. काय नीड आहे? की आपल्याला एफिशियंट ऑर्गनायझेशन करायचं असेल डेटा स्ट्रक्चरचं, सॉरी डेटाचं, तर आपल्या डेटा स्ट्रक्चरची गरज असते. डेटाचं एफिशियंट ऑर्गनायझेशन. ओके, तर आपण काय वापरणार? डेटा स्ट्रक्चर वापरणार. आणि कम्प्युटर सिस्टीमला एफिशियंटली काम करायचं असेल तर ऑर्गनायझेशन ऑफ डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो डेटा स्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ कम्प्युटर सिस्टम. Right? So now I want to make one more concept clear to you. Okay, there is a difference. Okay, there are three different terminologies we are using. Okay, one is called as a algorithm. Okay, and second is called as a source code. What is algorithm? So algorithm is nothing but a sequence of steps. Okay, algorithm is nothing but sequence of steps. Sequence of steps required required to perform particular task, that is called as an algorithm, or particular operation, that is called as an algorithm. काही लोकांना याबद्दल माहित असेल, पण काही लोक कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचे नाही, त्यांना या गोष्टी माहिती नसते. सो अल्गोरिदम इज अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू परफॉर्म
पर्टिक्युलर टास्क. तेव्हा अल्गोरिदम जो आहे तो तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता. एखादी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे, त्यासाठी ज्या ज्या तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतात, ज्या स्टेप्स फॉलो करावे लागतात, दॅट इज कॉल्ड एज अन अल्गोरिदम. ओके, तर तुम्ही तो अल्गोरिदम तुमच्या रिजनल लँग्वेज मध्ये लिहू शकता. यू कॅन राईट दॅन अल्गोरिदम इन युअर इंग्लिश लँग्वेज ऑल्सो, और यू कॅन राईट दॅन अल्गोरिदम विच इज रिलेव्हंट टू द कॉम्प्युटर, विच इज रिलेव्हंट टू युअर कॉम्प्युटर, और विच इज रिलेव्हंट टू युअर मशीन. यू कॅन राईट. ओके, सो इट इज अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. ओके, म्हणजे प्लॅनिंग असतं एक प्रकारचं. ठीक आहे. व्हॉट इज सोर्स कोड? Okay, so I am considering, okay, I want to perform particular operation. Okay, to perform that particular operation or activity, I require these 5 tasks or sub operations. Okay, that I am considering it. तेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ह्या 5 गोष्टी आहेत, त्या मला कराव्या लागतात. ओके, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ती मी लिहून काढल्या एका पेजवर, आणि त्या मी मराठी भाषेमध्ये लिहून काढल्या. तो झाला आपला अल्गोरिदम. ठीक आहे. परंतु तुम्ही ज्या गोष्टी मराठी भाषेमध्ये लिहून घेतलेल्या आहेत, त्या गोष्टी कम्प्युटर सिस्टीमला समजणार नाहीयेत. कम्प्युटर सिस्टीमसाठी कोणती लँग्वेज असते? डिजिटल लँग्वेज आहे. ओके, तुम्हाला काय केलं पाहिजे? कम्प्युटर सिस्टीमच्या भाषेमध्ये त्याला ते सांगितलं पाहिजे. किंवा कम्प्युटर सिस्टीमसाठी वेगवेगळ्या लँग्वेजेस तयार केलेल्या आहेत. ओके, हाय लेवल लँग्वेजेस आहेत. One is a C programming, another is a C++, another is a Java programming, and so on. Python is there, PHP there, and so on. So there are some high level programming languages are available, and these languages are understood by the computer system. Okay, your regional language cannot understand by the computer system. Okay, you are speaking in Marathi or Tamil or Telugu. Okay, that language cannot understand by the computer system. Okay, so you have to give the instructions, or you have to give the commands to the computer system. Okay, by using the language which is understood by the computer system. तेव्हा कम्प्युटर सिस्टमला जी लँग्वेज समजते त्या भाषेमध्येच त्याला कमांड दिल्या पाहिजेत, इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत. ओके, तरच त्याला गोष्टी त्या समजू शकतात. मग ज्या गोष्टी आपण मराठी भाषेमध्ये लिहिल्या आहेत, जो अल्गोरिदम आपण मराठीमध्ये लिहिलाय, तो अल्गोरिदम आपल्याला काय केला पाहिजे? कम्प्युटरच्या भाषेमध्ये काय केला पाहिजे? कन्व्हर्ट केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. ओके, सो सोर्स कोड इज अ सेट ऑफ स्टेप्स, required to perform a particular task given in a language and in a language understood by under you can note down this, understood by computer system. किंवा कम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन देतो, ओके, त्याला काय म्हणायचं? आपण सोर्स कोड म्हणतो. ठीक आहे. तेव्हा आपल्याला डेटा स्ट्रक्चर मध्ये काय वापरायचं? सी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरायची. सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे ज्या बेसिक्स आहेत ते आपल्याला कळल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणून रिफ्रेशर कोर्स मध्ये आपल्याला ते बघायचं आहे. ओके, तुमच्या रिफ्रेशर कोर्स जेव्हा आपण घेऊ, नेक्स्ट सेशन ज्यावेळेला घेऊ, तेव्हा आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजच्या काही ज्या प्री रिक्विसिट्स आहेत, ओके, त्या आपण बघणार आहोत. त्याआधी गुगल क्लासरूमवर मी सी प्रोग्रामिंग लँग्वेजची एक चांगली पीडीएफ तुम्हाला शेअर करणार आहे. ती तुम्ही पीडीएफ एकदा बघून घ्या. ओके, तुमच्याकडे हा वीक मध्ये काही वेळ असून काही दिवस आहेत ते आहेत, त्यावेळेला तुम्ही घरी बसून ती वाचू शकता, आणि त्याच्यावर आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कशन करणार. एकदा तुम्हाला लँग्वेज समजली आणि एकदा तुम्हाला बेसिक समजलं डेटा स्ट्रक्चरचं, मग पुढे तुम्ही इझिली काम करू शकता. ते तुम्ही अंडरस्टँड करून घेतलं तर खूप सोपं आहे. ओके, मग अल्गोरिदम काय असतो? अल्गोरिदम हा सिक्वेन्स ऑफ स्टेप्सच असतात त्या. ओके, परंतु त्या काय असतात? आपल्या भाषेमध्ये. ओके, सो अल्गोरिदम इज ऑल्सो कॉल्ड एज अ सुडो कोड. स्पेलिंग मी लिहितोय इथे बघा, सुडोचं. सुडो कोड म्हणताना आपण सुडो म्हणतो, प्रोनाउन्सिएशन सुडो आहे, पण त्याचं स्पेलिंग काय? PSEUDO. इट इज अ सुडो कोड. सुडो म्हणजे फॉल्स. सुडोचा अर्थ काय असतो? लॅटिन किंवा ग्रीक वर्ड आहे हा, त्याचा अर्थ असा असतो की सुडो मीन्स फॉल्स, खोटं. ओके, त्या स्टेप्स आहेत, बरोबर आहेत, परंतु त्या कॉम्प्युटर सिस्टम एक्झिक्यूट करणार नाही. कॉम्प्युटर सिस्टीमसाठी त्याला त्या एक्झिक्यूट होऊ शकत नाही. कॉम्प्युटर सिस्टमला एक्झिक्यूट होण्यासाठी त्याच्या भाषेमध्ये त्या द्याव्या लागतील. आणि आपण कोणती भाषा वापरणार आहोत? सी लँग्वेज वापरणार आहोत. आपल्याला सी लँग्वेज वापरायची असेल तर आपल्याला सी लँग्वेज आधी शिकली पाहिजे, कॉम्प्युटरची भाषा शिकली पाहिजे. म्हणून त्याची पीपीटी किंवा पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतोय, तुम्ही गो थ्रू करा त्यामधून, आणि त्याच्यावर आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कशन करू. Okay, so for today's session, okay, this is enough. Okay, we have discussed what is data structure, what are the types, about the time complexity, and we have also discussed about